दाक्षिणात्य सिने अभिनेते रजनीकांत यांची प्रकृती स्थिर आहे। दैनंदिन तपासणीसाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर रजनीकांत हे घरी परततील, असं तामिळनाडूचे आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांनी सांगितलंय। नवरात्री आणि दिवाळीमध्ये मुंबईतून स्पेशल 433 रेल्वे गाड्या सुटणार आहेत। मध्य रेल्वेवरून 346 आणि पश्चिम रेल्वेवरून 87 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। उद्यापासून राज्यभरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होतीये। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात देखील उद्या दुपारी घटस्थापना करण्यात येणार आहे। मुलांना लस मिळत नसल्यानं आजारी मुलांना घेऊन पालक सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेत। मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांनी आंदोलन पुकारलंय। पैसे नको, मुलांना सुदृढ आरोग्य द्या, अशी त्यांनी मागणी केली आहे। धाराशिवच्या मस्सा खंडेश्वरी येथे पवनचक्कीसाठी उत्खनन करण्यात आलंय। या उत्खननामुळे पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नाशिकमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय। आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। चांदवडमधील खासगी शाळेत ही घटना घडली आहे। अरविंद केजरीवाल 2 दिवसात सरकारी निवासस्थान सोडणार असल्याची माहिती आहे। केजरीवालांचे नवीन निवासस्थान नवी दिल्लीत असणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी राज ठाकरेंची भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये शिवतीर्थवर तब्बल तासभर चर्चा सुरू होती। विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। बीडच्या धारूर शहरात सकल मातंग समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी धारूर शहरातील मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा काढण्यात आला होता। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात नारळ फोडणे आणि तेल विक्रीस बंदी घालण्यात आली आहे। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। हे नियम 3 ते 18 ऑक्टोबर दरम्यान राहणार आहेत। खेड आळंदीमधील महायुती नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आलाय। राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांमध्ये जुंपली आहे। चाकण एमआयडीसी मधील कंपन्यांच्या स्थलांतरावरून वाद निर्माण झालाय। आम आदमी पक्षातर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील 4 जागांची मागणी करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम आदमी पार्टीनं महाविकास आघाडीला साथ दिल्यानंतर आता विधानसभेसाठी आम आदमी पक्ष रिंगणात उतरणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर पोलिसांनी 11 किलो गांजा जप्त केलाय। त्यामध्ये 3 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। यातील आरोपी पळून गेले असून पोलिसांकडून त्यांची शोध मोहीम सुरू आहे। अंबरनाथमध्ये कॅब चालकाकडून बनावट फोन पे ॲपच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आली आहे। QR कोड स्कॅन करायचा आणि ॲपमध्ये पैसे गेल्याचं दिसलं, पण पैसे कधी पोहोचलेच नाही। याबाबत कॅब चालकाचं शिवाजीनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। नवी मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे। नवी मुंबईत सिडकोच्या 26,000 घरांची 7 ऑक्टोबरला लॉटरी निघणार आहे। सिडकोच्या बोर्ड मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मागील 200 ते 250 वर्षांपासून आदिवासी कुटुंब टसर रेशीम शेती करतात। या शेतीच्या माध्यमातून अनेक रोजगार निर्माण होत आहे। या उद्योगातून वर्षाला लाखो रुपयांची उलाढाल होती आहे। छत्रपती संभाजीराजे पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन करणार आहेत। 6 ऑक्टोबरला गेटवे ऑफ इंडिया इथे आंदोलन करण्यात येणार आहे। अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे आक्रमक झाले। हजारो शिवप्रेमींसह छत्रपती संभाजीराजे मुंबईत येणार आहेत। संभाजीनगरमध्ये दाम्पत्याची 1 कोटीची फसवणूक करण्यात आली आहे। शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा घातलाय। जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर भाजप राष्ट्रवादीची बैठक संपन्न झाली। केंद्रीय मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। भाजप राष्ट्रवादीतील नाराज नेत्यांबाबत चर्चा झाली आहे। अजित पवार, देवेंद्र फडणवीसांसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर जाणार आहेत। मराठवाड्यातील विधानसभा तयारीचा ते आढावा घेतील। 8 जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहेत। उल्हासनगर शहरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय। आरोपी किरण राजदेवसह
दलाल महिलेला अटक करण्यात आली आहे. 2 पीडित तरुणींची पोलिसांनी सुटका केली. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे. भाजपा आमदार योगेश टिळेकर हिंदू बहुजन सन्मान यात्रा काढणार आहेत. 4 ऑक्टोबर पासून सावित्रीबाई फुलेंचं जन्मस्थळ असलेल्या नायगाव येथून हिंदू बहुजन सन्मान यात्रेला सुरुवात होणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हिंदू बहुजन सन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. मेट्रो 3च्या आरएबीकेसी पहिल्या टप्प्याला 5 ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होईल. मोदींच्या ठाणे दौऱ्यादरम्यान उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.